नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. कारण यावेळेचा विषय थोडासा हटके आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या इलेक्शनचं वारं चालू आहे आणि या इलेक्शनच्या वाऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका परिसरावर लागलेलं आहे, ते म्हणजे पर्वती मतदारसंघावर लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस एक लढत झाली होती याच पर्वती मतदारसंघामध्ये. जी लढत म्हणतात ना काटेकी टक्कर असं झालं होतं. ती लढत होते माधुरीताई मिसाळ आणि अश्विनीताई कदम यांच्यामध्ये. आणि यावेळेस आपल्याला तेच चित्र पाहायला मिळणार आहे. आणि यावेळेस खरंच आपल्याला बघायचं आहे की हा कौल काय आहे या भागातील लोकांचा. ताई नमस्कार. नमस्कार. मीडिया 28 न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ताई, खरं तर खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि खूप गोष्टी या मतदारसंघातल्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळत आहेत की ताई यावेळेस काय करणार आणि ताईंचं काय विजन आहे. तर ताई, थोडक्यात मला सांगाल की आतापर्यंत तुमची केलेली कामं ही काय काय आहेत, जरा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळेल. पर्वतीकर जनता जाणतीये. 2019 ला लढत देऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे. आणि आरोग्याच्या संदर्भातली माझी खूप भरीव कामं झाली. 19च्या निवडणुकीनंतर 20 मध्ये कोरोना आला आणि जागतिक महामारी होती ही. आणि एवढ्या मोठ्या आजारांचा सामना करायला मी माझ्या नागरिकांमध्ये, माझ्या पर्वतीतल्या लोकांमध्ये उभी राहिले आणि पदर खोचून कामं केलेली आहेत. त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षिततेसाठी लोकांना घरात थांबायला सांगितलं होतं, पण लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी मी या ठिकाणी निष्ठेने पार पाडली. प्रसंगी माझ्या घरातले कोरोनामध्ये सिरियस असताना सुद्धा मी लोकांमध्ये सामील होऊन त्यांना औषधोपचार पुरवणं, त्यांना ॲम्ब्युलन्सची सोय करून देणं, त्यांना धान्य पुरवणं, भाजीपाला, म्हणजे ज्या गरजा आहेत माणसाच्या प्रमुख गरजांची जी गरज होती की माझा प्रत्येक माणूस सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केलाय. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आपण MRI सेंटर सुरू केले, CT स्कॅन केले आणि अतिशय अल्प दरामध्ये ना नफा ना तोटा बेसिसवर आपण लोकांना याचा लाभ दिलेला आहे. अतिशय सुंदर असं सिमेन्स कंपनीचे या मशिनरीज आपण डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून दिल्या. याशिवाय आपण महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अतिशय चांगली अशी सर्व्हिस देऊन विनामूल्य जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड इम्प्लिमेंट करणं, रहिवासी दाखले, जे जे कलेक्टर ऑफिसशी संबंधित आहे. एकदा विधानसभा लढवल्यानंतर आपल्या पर्वती परिसरामध्ये, हे पर्वती माझं कुटुंब आहे, मी पर्वतीची लेक आहे, माझी जन्मभूमी कर्मभूमी पर्वती आहे. तर हा प्रत्येक तिथला माणूस हा माझा कुटुंबीय आहे आणि या कुटुंबासाठी ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी उतरलेली आहे. खरं तर माधुरीताईंचा आणि जर अश्विनीताईंचा जर विचार केला तर यावेळेस विद्यमान माधुरीताई आहेत, पण माधुरीताईंबद्दल असं बोललं जातं की मागच्या 15 वर्ष त्यांचा विकास आणि ताईंनी काही त्यांच्याकडे तो अधिकार नसताना सुद्धा विकास केलेला आहे. त्या विकासाबद्दल ताईंनी आता बोललेलं आहे. ताई, मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्यावर एक मोठी जबाबदारी पुन्हा यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेली आहे. तर ती जबाबदारी तुमच्यावर देण्याचं काहीतरी त्यांचं विजन असेल, त्याच्याबद्दल काय 2 शब्द सांगाल तुम्ही? एकतर आदरणीय शरद पवार साहेब माझा पितृतुल्य आहेत आणि आपले वडील आहेत, ते सगळ्यांचे देशाचे नेते, आमचं दैवत आहे, माझं स्वतःचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. एक लक्षात घ्या, आदरणीय पवार साहेबांनी राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये जास्त आपला ठसा उमटलेला दिसतो. अगदी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पवार साहेबांचं काम आहे. आदरणीय पवार साहेबांवरती भरभरून प्रेम करणारी खूप मंडळी आहेत. आज माझ्यासारखी एक लेक, जेव्हा महिला धोरण आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि या महिला धोरणामधून त्यांनी प्रत्येक स्त्रीला कसा न्याय देता येईल यासाठी त्याची अंमलबजावणी केली. आज स्थायी समितीचं अध्यक्षपद जेव्हा मी भूषवलं तेव्हा ते महिला धोरणाच्या अंतर्गत मला एक संधी मिळाली. माझ्यासारख्या सामान्य शिक्षिकेला किंवा माझ्यासारख्या एका सामान्य सामाजिक कार्यकर्तीला खूप मोठे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार पवार साहेबांनी आज जबाबदारी दिली आहे. त्यांनी पाहिलंय माझं काम. एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी आज निष्ठावंत म्हणून साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळे मला आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद मिळालाय. माझ्या खऱ्या अर्थाने मी माझं जी निष्ठावंतता आहे या निष्ठावंततेला न्याय दिलेला आहे. दुसरं असं की आदरणीय साहेबांना हे समजलेलं आहे की एक स्त्री ही
सगळ्यांच्या मदतीला धावू शकते आणि ती सक्षमपणे प्रामाणिकपणे काम करू शकते. त्यामुळे माझ्यासारख्या लेकीला त्यांनी हे स्थान दिलं. मी म्हटलं तसं आदरणीय पवारसाहेब पितृतुल्य आहेत. 2007ला मी पहिल्यांदा नगरसेविका झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून. माझं राजकारण इथून सुरू झालं. मी एक शिक्षिका आहे. सेवा सदनमध्ये मी 25 वर्ष झाले शिक्षिका म्हणून कार्य करते. आज माझे वडील 2007ला ज्यावेळी गेले, त्यांचं निधन झालं आणि त्यावेळी माझी राजकारणातली सुरुवात 2007ला झाली आणि आदरणीय पवार साहेब आमच्या आयुष्यामध्ये आले. त्यामुळे हे खूप मोठा आधार आणि स्थान मला त्या क्षणापासून मिळालेलं. त्यामुळे मी पवार साहेबांना या ठिकाणी सोडायचंच नाहीये, हा आमचा निर्णय. आजच्या निष्ठावंततेच्या कसोटीला साहेबांनी पर्वती विधानसभेची माझ्यावर जेव्हा जबाबदारी दिलेली आहे तेव्हा त्यांनी माझं काम पाहिलंय, माझा प्रयत्न पाहिलाय आणि आपण म्हणतो की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर त्या पद्धतीने मी असेल, माझे पती नितीन कदम असेल, आम्ही अखंड जनसामान्यात काम करतो. आदरणीय साहेबांनी एकच मंत्र दिलाय की तुम्हाला कार्य करायचंय तर जनतेसाठी उतरा, जनतेमध्ये राहा. 80% समाजकारण आणि गरज पडली तर 20% राजकारण. आम्ही तर ते राजकारणही करत नाही. त्यामुळे आदरणीय साहेबांची विश्वासार्हता, आज पर्वतीकरांसाठी धावून जाणं, त्यांच्या प्रत्येक गरजेला उपयोगी पडणं, एक कुठंतरी एक विजन आहे. साहेब खूप दूरदृष्टिकोनातून पाहतात आणि माझ्यासारख्या महिला धोरणातून असेल किंवा पर्वतीकरांना न्याय देण्यासाठी असेल, पर्वतीचे प्रश्न सोडवणे असेल आणि मी खंबीरपणे माझ्यातली शिक्षिका पर्वतीकरांचा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आवाज घेऊन जाईल अशी आदरणीय साहेबांना खात्री पटल्यामुळे साहेबांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे. अगदी बरोबर बोलल्या ताई. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये आहे ते म्हणजे एकमेव आहे आपल्या महाराष्ट्राचे, ज्यांना आपण महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकतो, जे एकमेव असे आहेत की ज्यांना पंतप्रधानपदी जाण्याची संधी मिळण्याची फक्त गरज आहे, तर जगाची पालट करू शकतात. असे आदरणीय पवार साहेबांबद्दल ताईंनी सांगितलं. आदरणीय पवार साहेबांना आपण चिकर म्हणतो पंतप्रधान पद वगैरे, पण पंतप्रधानांपेक्षा आदरणीय साहेबांनी सर्व दूर देशामध्ये तर काम केलेलंच आहे, पण जगात साहेबांना सन्मान आहे. आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठेही राजकारण होत नाही. आणि ज्यांना कुणाला राजकारणात मोठं व्हायचंय म्हणजे विरोधी पक्षातले, ते तर पहिल्यांदा साहेबांचा आधार घेतात. त्यामुळे मला वाटतं विरोधी पक्षातले पण अनेक लोक साहेबांच्या आधारावरती मोठे झाले. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे, प्राऊड आहे की आम्ही आज साहेबांचे शिपाई म्हणून या ठिकाणी काम करतो. क्या बात, अगदी बरोबर आहे. आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा अचूक नेम आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण एक उत्कृष्ट प्रशासक असला तर तो राजकारण सुद्धा अगदी उत्कृष्ट करू शकतो आणि आपल्या प्रजेला व्यवस्थित ठेवू शकतो, राखू शकतो. आणि ते प्रशासक असण्याचं कारण पण असं आहे की ताई स्वतः एक शिक्षिका आहेत आणि एक शिक्षिका ही उत्तम प्रशासक असू शकते, याच्यात काहीच डाऊट नाही. आणि ते अचूक हेरलेलं आहे साहेबांनी. तर ताई, हे झालं तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल, हे पवार साहेबांबद्दल झालं. आता खरं तर पर्वती मतदारसंघाला एकच अपेक्षा आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या भागातले जे प्रश्न आहेत ते कुठले प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर काय देणार तुम्ही? खूप प्रश्न प्रलंबित आहेत पर्वती मतदारसंघात. एकतर आत्ताच्या विद्यमानांची निष्क्रियतेची 15 वर्ष ही नागरिकांनी पाहिली आहेत आणि पर्वतीकर नागरिकांनी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्वतीतल्या नागरिकांनी ठरवलंय की परिवर्तन हवंय. आणि हे परिवर्तन अटळ आहे, कारण जेव्हा नागरिक ठरवतात, मतदार ठरवतात, तेव्हा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या कुटुंबातल्या पर्वतीकरांवरती, जे माझं कुटुंब आहे, मी सांगितलं जन्मभूमी कर्मभूमी, तर हे पर्वतीकर यावेळेस मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मी काम करणारी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी जनतेमध्ये थांबते, लोकांमध्ये मिसळून त्यांच्या गरजा, त्यांची कामं सांभाळून घेते. मी सगळ्यांसाठी उपलब्ध असते 24 तास. मला कोणीही बोलवलं अडीअडचणीला, त्यांच्या संकट काळामध्ये मी तिथं पोहोचते. माझे पती नितीन कदम पोहोचतात. दुसरं असं की पर्वतीत आपण घरातून बाहेर पडलो की वाहतूक समस्या सुरू होते. हा वाहतुकीचा अतिशय महत्वाचा जटिल प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यावर वेळोवेळी काम व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. हे जर वेळोवेळी काम झालं असतं तर आज पर्वतीची वाहतूक व्यवस्था शिस्तीत झाली असती. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा जी आपण शासनाकडून पब्लिकला देतो, आपण पब्लिक सर्व्हिस म्हणतो, तर या ठिकाणी साधा एक विषय की BRT आपण जेव्हा निर्माण केली सातारा रोडची, त्यावेळी ती मेंटेन ठेवायला पाहिजे होती. वेळोवेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला आम्ही अंदाजपत्रकातून निधी देऊन सुद्धा आज या ठिकाणी विद्यमान आमदारांनी कुठलाही अंकुश न ठेवता त्याच्यावर काम करताना दिसलं नाही. आता
ती यंत्रणा तर दुर्लक्षित झालीत, पण मेट्रो सारखा विषय 2012ला जेव्हा पुणे शहरामध्ये मेट्रो सिटी होणार किंवा मेट्रो येणार असा जेव्हा एक सगळीकडे त्याचा गवगवा झाला, त्यावेळी आम्ही आनंदी झालो. आणि आमचे सहाय्यक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे तत्कालीन, ते 2012-13 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी पाहिलं की अरे आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण इथले लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे दक्षिण पुणेकरांना सुद्धा मेट्रो मिळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ताबडतोब स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो प्रकल्प होण्यासाठी ठराव दिला 2012-13 मध्ये, आणि मुख्य सभेमध्ये देखील त्याला उपसूचना देऊन तो मंजूर झाला. पण 11 आपण पाहताय की केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, महानगरपालिकेत तुमची सत्ता, तरी सुद्धा तुम्हाला मेट्रो या ठिकाणी फक्त मान्यता दिली ती आता निवडणुकीच्या तोंडावर दिली. म्हणजे 11 वर्ष तुम्हाला फक्त मंजुरी आणण्यासाठी जर जात असतील तर पुणेकरांनी करायचं काय आणि पर्वतीतल्या नागरिकांनी काय करायचं? म्हणजे साधी वाहतूक व्यवस्था तुम्ही किती पाठपुरावा केला, मुळामध्ये बेसिकली तुम्हाला काय काम करायचंय हे जर समजत नसेल तर असे विलंब होत राहणार आहे. आणि नागरिकांना दरवर्षी ते टॅक्स भरतात, ते टॅक्स पेअर आहेत, आणि जर का तुम्हाला ते तुम्ही त्यांच्या टॅक्स मधून देता तर राज्य शासनाकडून तुम्ही इथून महानगरपालिकेची कामं दाखवायची नसतात आमदारांनी. आमचे आमदार काय करतात, सगळ्या नगरसेवकांनी दाखवलेली कामं एकत्र करतात आणि त्यांचा या ठिकाणी अहवाल तयार करून देतात. काय गरज काय? तुम्ही आमदारात, पर्वतीकरांनी तुम्हाला विश्वास टाकून तिथे पाठवले, जनतेचा आवाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही जर त्यांच्या क्लिप काढा किती आवाज उठवलेत. मी 2019 नंतर पानशेत पूरग्रस्ताचा विषय या ठिकाणी सोसायट्यांचा घेतला, तर त्याच्यामध्ये ते नागरिक माझ्याकडे का आले, त्यांना माझ्याकडे यायची आवश्यकता का पडली? कारण तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला नाही, तुमच्याकडून ते काम झालं नाही, म्हणून लोक माझ्याकडे आली की तुम्ही त्यांना सांगायला लागला हिच्याकडे कशाला गेलात, माझा विषय, अरे विषय तुमचा नाहीये, सार्वजनिक विषय आहे. आज 103 सोसायट्या पानशेत पूरग्रस्तांच्या त्यांच्या नावावर होणं गरजेचं आहे. त्याच्यात 3री, 4थी, 5वी पिढी सुरू झालेली आहे. एक ना अनेक समस्या आहेत, पण जेव्हा मी लक्ष घातलं तेव्हा त्यांच्या किमान ती मुदत वाढवून आज कुठेतरी तो विषय मार्गी लागतोय. किमान 3-4 सोसायट्यांची कामं सुरू झाली, पण ह्या पानशेत पूरग्रस्त सोसायट्यांना अनेक कंगोरे आहेत, वेगवेगळे विषय. याच्यावर 15 वर्षात तुम्ही काय सोल्युशन काढलं सत्तेवर असताना? आता जे सोपं आहे ते तुम्ही कराल हो, पण जे काही अडचणींचे पानशेत पूरग्रस्त सोसायटी, भाडेकरूंचा विषय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या नावावर ज्या सोसायट्यांचे प्लॉट आहेत त्यांचे विषय, अनेक कंगोरे आहेत. ह्याच्यावर बसून काम करणं गरजेचं होतं, ते झालेलं दिसत नाही. त्यानंतर मी म्हणलं सिंहगड रोड, या ठिकाणी मी जेव्हा स्थायी समितीचे अध्यक्ष होते तेव्हा कॅनॉल कडेचा रस्ता आम्ही त्या ठिकाणी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना 1 वर्षात त्याला टेंडर काढून तो रस्ता पूर्ण केला. आज सिंहगड रोडवरचे सगळे नागरिक त्या रस्त्याचा अतिशय चांगला वापर करतात. किमान आम्ही तिथलं ट्रॅफिक कंट्रोल करायला थोडासा दिलासा दिला होता, पण आजच्या घडीला जेव्हा उड्डाण पूल होतोय तो 4-4, 5-5 वर्ष झाले तरी होत नाही. मध्यंतरी 1 फेज पूर्ण झाली, पण यांना मंत्र्यांना उद्घाटनाला आणायचं म्हणून एवढाच रस्ता होता, एखादा किलोमीटर पण नव्हता. तर पाऊस आहे म्हणून डांबर टाकलं नाही, पट्टे मारून झाले, लाईट बसून झाले, डांबर घालून झाले, पण एवढाच भाग डांबर घालायचा ठेवला होता. इतका हास्यास्पद होतं ते. आम्ही सगळेजण जाऊन व्हिडिओ करत होते. मी आयुक्तांना सांगितलं प्रशासक राज आहे, तुमच्या अधिकारात तुम्ही उद्घाटन करून घ्या. तर यांनी वरतून इतकं प्रेशराईज केलं आयुक्तांना की त्यांना ते उद्घाटन करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असं पत्र देऊन येऊन मी कॉर्पोरेशन मधून पण अजून बाहेर आले नाही, तोपर्यंत त्यांनी बॅरिकेड वगैरे लावून ते आंदोलन होऊ नये म्हणून, म्हणजे अशी दहशत करायची, अशी गुंडगिरी करायची. पण आम्ही आंदोलन केल्यावर सिंहगड रोडच्या नागरिकांना ती 1 फेज तयार झालेली सुरू करावी लागली. पण तुम्ही अभ्यास करा त्या विषयाचा, तो उड्डाण पूल सुद्धा आमदारांनी केलेला नाही, तो महानगरपालिकेने केलेला आहे. याच्यामध्ये कुठेही शासनाचं बजेट दिसत नाही. त्यामुळे हा विचार करण्याचा भाग आहे. राज्य शासनात जाताय, शासनाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात, तर ह्या प्रक्रियेमध्ये असताना तुम्ही राज्य शासनाकडून पर्वतीकरांसाठी किती निधी आणला ही बाब फार महत्वाची आहे. आणि एक फक्त वाहतुकीसाठी नाही, आरोग्याची सेवा. आज मी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना साधा महानगरपालिकेचा दवाखाना, साधा दवाखाना जिथे संसर्गजन्य आजारांवरती औषधोपचार होतात, गरीब जनतेसाठी प्राथमिक आरोग्य सेवा जी स्थानिक स्वराज्य संस्थेने द्यायची असते तिथे आपला औषधोपचार होतो. पण या ठिकाणी मी कदम डायग्नोस्टिकच्या सेंटरच्या माध्यमातून एक महानगरपालिकेचा आरोग्यपूर्ण प्रकल्प सुरू केला. आज 2 लाख पुणेकर त्याचा लाभ घेत आहेत. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून MRI हा अगदी कमी किमतीत, ना नफा ना तोटा, म्हणजे 10,000चा MRI 2350 रुपयात.
लक्षात घ्या, जर मी चेअरमन म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष असताना, एक नगरसेविका असताना नागरिकांसाठी एक चांगला आरोग्याचा प्रोजेक्ट आणू शकते, तर तुम्ही 15 वर्षामध्ये एक शासकीय हॉस्पिटल दक्षिण पुण्यासाठी का आणू शकला नाही? या ठिकाणी तुमची ताकद आहे. पर्वती विधानसभेत तुमचे आमदार आहे, खडकवासला मतदारसंघात तुमचे आमदार आहेत, हडपसर मध्ये तुमचे आमदार होते. आज ही सगळी ताकद तुम्ही पुणेकरांनी म्हणून दक्षिण पुण्यासाठी का वापरली नाही, हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं. आता निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा विरोधक म्हणून आम्ही बोलतोय तेव्हा तुम्ही जागे झालाय आणि तुम्ही म्हणताय नाही आम्ही आता हॉस्पिटल आणणार आहे, नाही आम्ही आता मेट्रो नीट करणार आहे. आता काय मेट्रो नीट करणार आहे? ही गरज जी आहे ना ती आम्ही तुम्हाला आंदोलन केल्यावरच का जाग आली? तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला 15 वर्ष कळाल्या नाही का? मुळात विषय असा की 15 वर्ष तुम्ही केलं काय? बरोबर. 15 वर्षामध्ये काय केलं? तर फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं. आज बिबेवाडीमध्ये हिलटॉप हिलस्लोप सारखा इतका प्रचंड प्रमाणामध्ये ते विषय सगळे तिथल्या व्यापाऱ्यांचे विषय, तिथल्या राहणाऱ्या घरातल्या नागरिकांचे आज 3-4 हजार लोक आशेवर बसतात की आमच्या नावावर घरं होतील, आमच्या वास्तू इथे. हे बघा, घर म्हणतात बांधून पहा, लग्न म्हणतात करून पहा आणि घर म्हणतात बांधून पहा. हे घरं बांधायला आमचं पानशेत पूरग्रस्ताचा विषय म्हणू नका, बिबेवाडीचा हिलटॉपचा विषय म्हणू नका. प्रत्येक नागरिक ह्याच्या बाबतीत नाराज आहे. 15 वर्ष नाही लागत कुठले निर्णय घ्यायला. प्रत्येक लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा फार महत्वाचा असतो आणि तो तिथं केलेला दिसून येत नाही. पर्वतीकरांना नाराजी या ठिकाणी दिसून येते. आरोग्य सेवा नाही शासनाचं. आज माझा माणूस इथं काही ऍक्सिडेंट झाला किंवा आरोग्याची सेवा हवी, गोरगरीब जनता पर्वतीमध्ये खूप आहे, मग त्यांना ससूनमध्ये जायला एवढा वेळ लागतो, तर ही शासकीय रुग्णालय असणं फार गरजेचं होतं. हे केलेलं नाही, पण ते आम्ही करणार आहे. आम्ही इथली वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करणार आहे. आम्ही या ठिकाणी मेट्रो एकदा ठरल्यानंतर ती येणारच आहे आणि ती काय ते एकटे आणणार नाहीयेत. हे महाविकास आघाडीने अख्ख्या सर्व पक्षाचे लोक मिळून त्याच्यावर निर्णय घेतात. त्यामुळे तुम्ही जे काही आता आश्वासन करतात ना, सन्माननीय डेप्युटी सीएम या ठिकाणी आले, परवा आमच्या इथे भाषण करून गेले की आम्ही पर्वतीमध्ये सगळीकडे मेट्रो पोहोचवणार. काय घरामध्ये मेट्रो पोहोचवणार आहे? घरातून माणूस बाहेर पडल्यानंतर जी वाहतूक व्यवस्था नीट व्हायला पाहिजे ती आधी मार्गी लावायला तुम्ही पाहिजे होती. तुम्ही या ठिकाणी तुमच्या आमदारांना विचारायला पाहिजे होता की अहो सन्माननीय आमदार साहेब, तुम्ही या ठिकाणी वाहतूक व्यवस्था शिस्तीत का नाही केली? आज तरुणाई बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटली गेलेली आहे. प्रचंड प्रमाणात मुलं चांगलं शिक्षण घेतात, आई वडील प्रचंड खर्च करतात मुलांवर, पण मुलांना ना उद्योगधंदे मिळतात ना तर नोकरी मिळते. या तरुणाईला बेरोजगारीला सामोरं जाण्यासाठी क्राईमचा एक विषय खूप मोठा आहे या भागामध्ये आणि ड्रग्सच्या संदर्भामध्ये सुद्धा मी मध्यंतरी या ठिकाणी ड्रग्सच्या संदर्भात किती मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा या ठिकाणी वेळोवेळी जप्त केला. आम्ही त्याच ठिकाणी जनजागृतीची मोहीम राबवली, या ठिकाणी लोकांच्या मुलाखती घेऊन, आणि यासाठी काय मार्गदर्शन या ठिकाणी आपले ऑफिसर्स होते महेश जगडे साहेब, त्यांच्या माध्यमातून देखील कशा यंत्रणा प्रशासनाच्या शासनाच्या ड्रग्सला कंट्रोल करायला लागल्या पाहिजे, आरोग्याला कंट्रोल करायला लागल्या पाहिजे, यासाठी आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. आणि तरुणाईचं शिक्षण जेवढं महत्वाचं आहे तेवढं त्यांचं आरोग्य महत्वाचं आहे. तुम्ही एकीकडे शिकताय आणि ड्रग्सच्या नादी का लागतात? घरामध्ये त्यांना कमवतं व्हायचंय, त्यांना नोकरी नाही, उद्योग नाही. पुण्यातले आदरणीय पवार साहेबांनी पुण्यामध्ये IT हब तयार केलं, वेगवेगळे महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे आणले, पण पुण्यातून उद्योगधंदे गायब व्हायला लागले. कुठे जातात तर गुजरातला. म्हणजे गुजरातांना स्वतःचं देशातलं तर प्राबल्य टिकवायचंय. पण तुम्हाला हे कळत नाहीये का की आज तुमची लोक सुद्धा महाराष्ट्रात येऊन इथे हक्क दाखवतात, उद्योगधंदे करतायत. मग इथल्या जनतेला तुम्ही का बेवारशी करताय उद्योगधंद्यापासून? महाराष्ट्र ही सदन भूमी आहे, इथे सर्व जाती धर्माचे लोक तर राहतातच, पण ही अतिशय शेतीनी व्यापकता आणि चांगलं पीक काढणारी महाराष्ट्र भूमी आहे, काळ्या मातीची भूमी आहे, स्वच्छ पाण्याची भूमी आहे. ह्याचं संस्कृती आणि त्याचं सगळं जे वर्चस्व आहे पर्यावरणाचं ते टिकवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आज पुणे ही विद्येचं माहेरघर आहे, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे, पुणे खवय्याचं पुणे आहे. पुणे तिथं काय उणे असं म्हणतात, एकेकाळी पुणे सायकलिंगचं शहर होतं, पेन्शनरांचं शहर आहे. ह्या सगळ्या ज्या पुणेकरांना मिळालेल्या ज्या काही किताब आहेत हे टिकवणं फार गरजेचं आहे. आणि माझा पर्वतीकर मतदार हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, हा अतिशय सुज्ञ आहे आणि हा चाणाक्ष आहे. हा सुज्ञांना जास्तीचं न सांगणे म्हणजे जास्त काही सांगावं लागत नाही. या पुणेकरांनी, माझ्या पर्वतीकरांनी 2012ला सुद्धा मला उत्कृष्ट मतदान करून न्याय दिला, 2017ला सुद्धा महानगरपालिकेमध्ये पाठवलं. आज दादा मी माझ्या विधानसभेच्या आमदारकीच्या प्रचारासाठी सगळीकडे फिरतीये.
हे फिरत असताना मला एकच दृश्य दिसतं की माझ्या मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी म्हणजे माझा प्रभाग सोडून सुद्धा ठिकठिकाणी मोठे मोठे कचऱ्याचे प्रश्न खरंय. आहेत. मी प्रचार करताना सुद्धा आज आमचं नगरसेवक पद 22 मध्ये संपलेलं आहे, तरी आजही आम्ही नगरसेवकांसारखंच काम चालू आहे. लोकांनी प्रचंड विश्वास दाखवलाय माझ्यावर आणि नितीनवर. जिथे जाईल तिथे मी कचऱ्यासाठी फोन करतेय, त्यांना ताबडतोब यंत्रणा लावून ती भाग स्वच्छ करायला लावते. मी हा विचार करत नाहीये की या कचऱ्याचं व्यवस्थापन करताना माझ्या इथं 15-20 मिनिटं जात आहेत, 15-20 मिनिटात मी 10 लोकांपर्यंत प्रचाराला पोहोचू शकते. पण आधी हा आरोग्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, कारण मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. मी ताबडतोब यंत्रणेला फोन करून तो कचरा तिथला, भले तो अरण्येश्वर सहकारनगर परिसरातला नाहीये, सिंहगड रोडचा आहे, तर सिंहगड रोड मध्ये कचऱ्याचं दिसला, तिथल्या लोकांनी तक्रार सांगितली की मी तो तिथला कचरा उचलायला लावते. जिथे जाईल तिथे आरोग्याची मध्यंतरी एक सांगते की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आरोग्याच्या सेवेबद्दल काही काम केलेलं नाहीये, पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही पर्वतीकरांना मोफत अँब्युलन्स सुविधा पुरवलेली आहे. मध्यंतरी आमचा एक भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता होता, त्यांच्या घरामध्ये एक ज्येष्ठ नागरिक होते, त्यांना अतिशय अचानक त्रास झाला, म्हणजे अक्षरशः 90% ते थंडावले होते. पण त्यांचा एक फोन आल्याबरोबर आज मला समाधान आहे की आम्ही पक्ष निपातीपणे काम करतो, की हा या पक्षाचा आहे त्या पक्षाचा आहे असं आम्ही काम. एकदा नगरसेवक झाले की माझ्या मिस्टरांनी सांगितले आणि मी म्हणलं तसं साहेबांनी सांगितलंय 80% समाजकारण. आम्ही तिथे बघितलं नाही हे आपल्या विरोधात काम करतायत, पण आज इथला माणूस जगणं महत्वाचं आहे, म्हणून आम्ही ताबडतोब अँब्युलन्स पाठवली. 10 मिनिटात अँब्युलन्स जेव्हा त्या हॉस्पिटलला गेली, त्या माणसाला औषधोपचार सुरू झाला, आज तो माणूस जगलाय. हे माणूस की आमच्यासाठी महत्वाची आणि हे काम मला करायचंय. मला पर्वतीकरांचे एक शिक्षिका म्हणून, मला पर्वतीकरांचा आवाज म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायचंय. आपण आता 15 वर्ष एकांना संधी दिलेली आहे. आता माझ्यावर विश्वास टाका, नगरसेविका म्हणून मी उत्कृष्ट काम केलेलं आहे. 1 नाही 2 नाही 15 वर्ष केलंय. स्थायी समितीचं, पुणे महानगरपालिकेचं जवळजवळ 6,000 कोटीचं अंदाजपत्र करण्याचा मला अनुभव आहे. ही कामं विकासाची कामं केलेली आहेत, विविध ठिकाणचे रस्ते चांगलं करण्यासाठी. आज माझ्या प्रभागात सुद्धा मी 15 वर्षात जी माझी कामं केलेली आहेत, ही आजही त्या कामांना कुठं धक्का लागलेला नाही. अतिशय सुंदर पायाभूत सुविधा, अतिशय चांगली उद्यानं आणि अतिशय चांगली आरोग्य यंत्रणा आणि शिक्षण यंत्रणा. एक लक्षात घ्या, अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य आणि शिक्षण या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. त्या गरजांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण उतरलं पाहिजे. महानगरपालिकेचं कार्य वेगळं असलं तरी विधानसभेत जेव्हा तुम्हाला जबाबदारी मिळते तर तिथल्या शासनाच्या निर्णय क्षमतेमध्ये तुम्ही सहभागी असता, तुमचा अधिकार असतो. तो अधिकार तुम्ही योग्य पद्धतीने पर्वतीकरांसाठी वापरणं गरजेचं होतं, तो वापरलेला नाही. त्यामुळे पर्वतीकरांनी ठरवलंय परिवर्तन अटळ आहे. या परिवर्तनाचे माझे पर्वतीकर प्रत्येक मतदार बंधू भगिनी साक्षीदार होणार आहेत, किंबहुना तेच हा बदल घडवणार आहेत. त्यामुळे यावेळेस आदरणीय पवार साहेबांची शिष्या म्हणून, शिपाई म्हणून, आदरणीय सुप्रियाताईंची छोटी बहीण म्हणून मी या ठिकाणी 212 पर्वती मतदारसंघामध्ये आमदार म्हणून नक्की निवडून येणार आहे. माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि 1 नंबरचं बटन अश्विनीताई कदम. रामकृष्ण हरी, वाजवा विजयाची तुतारी. नक्की विजयाची तुतारी वाजणार ताई. त्याचं कारण असं आहे की जो माणूस खऱ्या अर्थाने मनापासून काम करत असतो ना, त्याची तळमळ दिसते आणि ताईंच्या बोलण्यामध्ये त्यांची तळमळ दिसते की ताईंनी इतक्या दिवस काय कामं केली आहेत. मी काही प्रश्न विचारायची खोटी की त्याच्या अगोदर ताईंनी सगळी उत्तरं देऊन मोकळी केली आहेत. ताई, तुमच्या बोलण्यावरनं एकच कळते की तुमची किती तळमळ आहे आपल्या लोकांसाठी, आपल्या पर्वती मतदारसंघासाठी. अशी अपेक्षा करतो ताई की तुम्हाला नक्की यावेळेस विजयी मिळेल. आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की ताईंचं जर तुम्ही हे संपूर्ण भाषण आता ऐकलं असेल, ताईंनी काय काम केलं हे ऐकलं असेल तर नक्कीच ताईंना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती. धन्यवाद. थँक्यू.